4 दिवस बांगलाय जाऊन पैसे गोळा केलं या परससाठी. दिस इज कॉल्ड हँडबॅग इन अ प्रोफेशनल वे. आत्ताच्या पोरी याला हँडबॅग म्हणतात बरं का, पण आमच्या काळामध्ये आम्ही याला परस म्हणायचो. आणि या परसवरती डोळा आहे माझ्या बहिणीचा. आता तुम्हीच सांगा देऊ का नको देऊ. माझं हे माकडावानी येडं चाळं बघून कधी कधी मलाच शंका येते, खरंच आपला मेंदू गुटण्यात पिटण्यात नाही ना. साबुदाणा खिचडी करत होती म्हणून म्हणलं की व्लॉग पण घ्यावा. पण खिचडीची सुरुवात तर केली, पण पार जेवताना लक्षात आलं की आपण तर व्लॉग करत होतो. कधी कधी असं वाटतं खरंच आपला मेंदू गंजलाय, त्याला घासायची लय गरज आहे बरं का. साबुदाणा खिचडी खाताना बघून तुम्हाला वाटत असेल की हिचा उपवास आहे. तसलं पानचट चाळा आपण करत नाही. उपवास धरून जर देव पावला असता तर आत्ता मी अंबानीची बायको असती. बरं ते जाऊ द्या. सकाळी उठली आणि त्यानंतर इकडं दालचा खाल्लानी मुंबईला जाण्यासाठी निघाली. मुंबईला आल्यानंतर संध्याकाळी मस्तपैकी एक पिक्चर बघितला. तर आजच्यासाठी एवढंच होतं बरं का.